नमस्कार. अलीकडच्या काही दिवसात देशभरात एक वेगळीच परिस्थिती पाहायला मिळते. पेट्रोल पंपांवर अचानक रांगा लागलेल्या दिसत आहेत. एटीएमच्या बाहेरही लोक पैसे काढण्यासाठी उभे आहेत आणि घरात गॅस आहे ना, संपला तर मिळेल का, अशा प्रकारच्या चर्चा प्रत्येक घरात सुरू झाल्या. सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागणार, सामान आधीच साठवून ठेवा, बँका बंद होतील, इंधन कमी पडेल, असे अनेक मेसेजेस वेगाने फिरू लागले. या सगळ्या परिस्थितीमुळे सामान्य माणसामध्ये एक प्रकारची भीती आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. लोकांना पुन्हा एकदा कोरोनाच्या काळातील परिस्थिती आठवू लागली आहे, जेव्हा अचानक लॉकडाऊन लागला आणि सर्व काही थांबले होते. या चर्चेला वेग मिळण्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेले वक्तव्य. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक पातळीवर काही परिणाम होत आहेत आणि ते बराच काळ जाणवू शकतात. त्यामुळे भारतानेही सज्ज राहण्याची गरज आहे आणि एकजुटीने या परिस्थितीला सामोरे जाणे आवश्यक आहे. त्यांनी कोरोनाच्या काळातील एकजुटीचा उल्लेख करत लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले. मात्र या वक्तव्याचा काही लोकांनी वेगळाच अर्थ काढला आणि पुन्हा लॉकडाऊन येणार अशी अफवा पसरू लागली. प्रत्यक्षात पाहिले तर सध्या सुरू असलेले युद्ध हे जागतिक पातळीवर परिणाम करणारे आहे. युद्ध कोणत्याही दोन देशांमध्ये झाले तरी त्याचा परिणाम फक्त त्या देशांपुरता मर्यादित राहत नाही. आजच्या काळात सर्व देश एकमेकांशी व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि इतर अनेक गोष्टींमध्ये जोडलेले आहेत. त्यामुळे युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या देशातून तेल, गॅस किंवा धान्याचा पुरवठा होत असेल आणि त्या देशात युद्ध सुरू झाले तर त्या वस्तूंचा पुरवठा कमी होतो. याचा थेट परिणाम इतर देशांमध्ये महागाई वाढण्यावर होतो. भारताच्या बाबतीतही असेच काहीसे होत आहे. भारत मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करतो. जर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढले तर त्याचा परिणाम देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर होतो. त्यामुळेच लोकांमध्ये भीती निर्माण होते की इंधन महाग होईल किंवा कमी पडेल. त्याचप्रमाणे गॅस सिलेंडर, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही परिणाम होऊ शकतो. युद्धाचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे पुरवठा साखळी बिघडणे. आजकाल कोणतीही वस्तू तयार होण्यासाठी अनेक देशांमधून कच्चा माल येतो. जर युद्धामुळे एखाद्या देशातून माल येणे थांबले तर उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे बाजारात वस्तू कमी होतात आणि त्यांच्या किमती वाढतात. हेच कारण आहे की लोक घाबरून आधीच वस्तू साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र या सगळ्या परिस्थितीत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की भारतात लॉकडाऊन लावण्याचा कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. सरकारकडूनही असा कोणताही संकेत दिलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण अशा अफवांमुळे अनावश्यक पॅनिक निर्माण होतो आणि त्याचा परिणाम बाजारावर आणि समाजावर होतो. लोकांनी घाबरून मोठ्या प्रमाणावर वस्तू खरेदी केल्यास कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. म्हणजेच वस्तू प्रत्यक्षात पुरेशा असल्या तरी काही लोकांनी जास्त प्रमाणात खरेदी केल्यामुळे इतरांना त्या मिळत नाहीत. यामुळे समाजात असंतोष वाढतो आणि परिस्थिती अधिकच बिघडते. कोरोनाच्या काळात आपण हे अनुभवले आहे, जेव्हा काही ठिकाणी अन्नधान्य, औषधे आणि इतर वस्तूंची कमतरता भासू लागली होती. युद्धामुळे आणखी एक मोठा परिणाम म्हणजे आर्थिक अनिश्चितता. शेअर बाजारात चढ उतार होतात, गुंतवणूकदार सावध होतात आणि उद्योगधंद्यांवर परिणाम होतो. याचा थेट परिणाम रोजगारावर होऊ शकतो. त्यामुळे लोकांमध्ये भविष्यासंदर्भात चिंता वाढते आणि ही चिंता अनेकदा अफवांमुळे आणखी वाढते. तसेच युद्धामुळे जागतिक राजकारणातही बदल होतात. देश आपापल्या हितासाठी निर्णय घेतात, नवीन करार करतात आणि काही वेळा तणावही वाढतो. या सगळ्याचा अप्रत्यक्ष परिणाम सामान्य नागरिकांच्या जीवनावर होतो. त्यामुळे सरकार नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन करते. पण याचा अर्थ असा नाही की तातडीने कोणतेही कठोर निर्बंध लावले जाणार आहेत. आजच्या डिजिटल युगात माहिती खूप वेगवान पसरते, पण त्याचबरोबर चुकीची माहितीही तितक्याच वेगाने पसरते. त्यामुळे कोणतीही बातमी किंवा मेसेज वाचताना त्याची सत्यता तपासणे खूप महत्त्वाचे आहे. विशेषतः जेव्हा त्या बातमीमुळे भीती निर्माण होऊ शकते तेव्हा अधिक सावध राहणे आवश्यक आहे. लोकांनी अशा परिस्थितीत शांत राहणे आणि योग्य माहितीवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. सरकार आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत. त्यामुळे अनावश्यक घाबरण्याचे कारण नाही. मात्र सजग राहणे आणि आवश्यक त्या गोष्टींची तयारी ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. एकंदरीत पाहता युद्धाचा परिणाम नक्कीच होतो, पण तो लगेचच लॉकडाऊन सारख्या परिस्थितीत बदलतो असे नाही. आपल्याला या परिस्थितीकडे समजूतदारपणाने पाहण्याची गरज आहे. अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी सत्य माहिती जाणून घेणे आणि एकमेकांना मदत करणे हेच योग्य आहे. कोरोनाच्या काळात आपण एकजुटीने संकटांचा सामना केला. त्याचप्रमाणे कोणतेही संकट आले तरी आपण ते पार करू शकतो.
या संपूर्ण परिस्थितीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम आणि जागरूकता. भीती आणि अफवा यामुळे परिस्थिती बिघडते, तर शांतता आणि समजूतदारपणा यामुळे ती नियंत्रित राहते. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागणे आणि इतरांनाही योग्य माहिती देणे आवश्यक आहे. असे केल्यास कोणतेही संकट आपल्याला जास्त काळ त्रास देऊ शकणार नाही.